पहिल्यांदा आपण सुरू करूया प्रोजेक्टच्या लँड पासून. 3 प्रकारच्या जमिनींचे डॉक्युमेंट आपण रिअल इस्टेट प्रोजेक्ट मध्ये बनवतो. पहिलं म्हणजे सेल डीड, म्हणजे जेव्हा आपण एखादा बिल्डर किंवा जेव्हा जे डेव्हलप करणार असतात ते ती लँड पूर्णपणे विकत घेतात आणि लँड साठी जे काही कन्सिडरेशन, जी काही पैसे ठरलेले आहेत ते पैसे जमीन मालकाला देऊन टाकतात. अशा वेळेस डॉक्युमेंट होतं सेल डीड आणि त्याचं रेरामध्ये रजिस्ट्रेशन फक्त डेव्हलपर किंवा फक्त बिल्डरच्याच नावाने होतं. दुसरा प्रकार आहे तो जॉईंट डेव्हलपमेंट. जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये आपण जी जमीन प्रमोटर बिल्डर जमिनीचे फक्त डेव्हलपमेंट राईट्स विकत घेतात आणि त्याच्या बदल्यात जमीन मालकाला कुठला तरी एरिया शेअर करतात. म्हणजे काही फ्लॅट ठरलेले आहेत आणि त्या फ्लॅट पैकी काही फ्लॅट जमीन मालकाला देण्यात येतात त्या जमिनीच्या बदल्यात आणि फक्त डेव्हलपमेंट राईट्स हे जमीन मालक बिल्डर बरोबर शेअर करतात. त्याला म्हणायचं जॉईंट डेव्हलपमेंट आणि त्याचं रजिस्ट्रेशन बिल्डर बरोबर जमीन मालकाचं देखील होतं. रेरामध्ये रजिस्ट्रेशन करताना जमीन मालकाची पण एंट्री आपल्याला रेरामध्ये करावी लागते. आणि तिसरा प्रकार आहे तो जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर मध्ये जमीन मालक हा बिल्डर बरोबर किंवा प्रमोटर बरोबर प्रत्येक फ्लॅट साठी किंवा प्रत्येक युनिट साठी येणारे पैसे काही ना काही रेशो मध्ये शेअर करतात. त्याला म्हणायचं जॉईंट व्हेंचर. आता इथपासनं मी सेशनची सुरुवात अशासाठी केली आहे कारण नवीन प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन मध्ये नवीन रेराचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना आता आपल्याला बँकिंग सिस्टीम पासून सगळंच ह्या 3 डॉक्युमेंट वरती अवलंबून राहतं. म्हणून सेल डीड जर असेल तर आपण फक्त डेव्हलपरची एंट्री करायची असते. जॉईंट डेव्हलपमेंट जर असेल तर लँड ओनर आणि डेव्हलपर या दोघांची एंट्री होते आणि जेव्हा जॉईंट व्हेंचर असतं तेव्हा बँकिंग सिस्टीम आणि सगळ्याच गोष्टी या कंपल्सरी तुम्हाला प्रमोटर आणि जमीन मालक या दोघांच्याही एंट्रीज कराव्या लागतात. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी ते प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये ठेवा, पाठवा. त्याला आपण सगळ्यात शेवटी मी त्याला उत्तर देईन. आता पुढे जाऊया. आता नवीन जे रेरा नंबरचं ऍप्लिकेशन करायचंय त्यामध्ये काही गोष्टी मेजर चेंज झालेल्या आहेत. तेवढ्याच गोष्टी मी इथे घेतल्यात. बाकी बेसिक्स रेरा रजिस्ट्रेशनचे जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत की प्रमोटरचे केवायसीज लागतात. कंपनी असेल तर सगळ्या डायरेक्टर्सचे डिटेल्स लागतात. कुठल्या कुठल्या रेरा रजिस्ट्रेशन मध्ये ते इन्क्लूड आहेत तेही द्यावं लागतं. प्लॅनचे डिटेल्स द्यावे लागतात. अशा सगळ्या गोष्टी, टायटल रिपोर्ट द्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता नवीन रेरा रजिस्ट्रेशन साठी आपल्याला सँक्शन आणि कमेन्समेंट सर्टिफिकेट हे महत्वाचं असतं. आता याच्यामध्ये नवीन काय बदल झाला? आता तुम्ही म्हणाल मॅडम सँक्शन प्लॅन आणि कमेन्समेंट सर्टिफिकेट तर आम्ही पूर्वीपासून देतो, मग आता याच्यामध्ये बदल काय झाला? आता सँक्शन प्लॅन आणि कमेन्समेंट सर्टिफिकेट वरती जे काही नाव येतं, मग ते लँड ओनरचं असू दे नाहीतर डेव्हलपरचं असू दे, तुम्हाला त्याच नावानी रजिस्ट्रेशनला अप्लाय करावं लागतं. रेरा रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन हे तुमच्या कमेन्समेंट सर्टिफिकेट वरती जे नाव असेल त्याच नावानी करायला लागतं आणि कमेन्समेंट सर्टिफिकेट वरचं नाव आणि सँक्शन प्लॅन वरचं नाव हे मॅच व्हायला लागतं. आता त्याच्यावरती ऍड्रेस पण असतो, मग तोही ऍड्रेस तंतोतंत ऍप्लिकेशनला मॅच होणं गरजेचं आहे.
आणि जे तुम्ही कमेन्समेंट सर्टिफिकेट वरती नाव असेल ते त्याच नावाने तुम्ही ऍप्लिकेशन केलं की त्याच नावाने तुम्हाला रेराचं सर्टिफिकेट इश्यू होते. आता यामध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंटची सोसायटी असते किंवा रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट असतं तेव्हा कमेन्समेंट सर्टिफिकेट हे सोसायटीच्या नावाने इश्यू होतं. मात्र त्यावेळेस आपण एक डिक्लेरेशन देऊन ते रजिस्ट्रेशन आपण बिल्डरच्या नावावरती घेऊ शकतो. त्याच्यासाठी डिक्लेरेशन पण द्यावं लागतं आपल्याला आणि त्याच्यासाठी जे काही डेव्हलपमेंट अग्रीमेंट सोसायटी बरोबर झालंय ते डॉक्युमेंट इनफ असतं. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लार्जर प्रोजेक्ट. आता बऱ्याच रेराने एक सर्क्युलर इश्यू केलं आणि त्या सर्क्युलर प्रमाणे सगळ्यांच्या मनामध्ये गोंधळ उडाला की एका मोठ्या प्रोजेक्ट मध्ये 2-3 रेरा नंबर घेऊ शकत नाही. आता ते सर्क्युलर असं होतं की यू कॅनॉट रजिस्टर्ड मल्टिपल यू कॅनॉट टेक मल्टिपल रेरा नंबर इन वन लेआउट. म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन असं होतं की तुम्ही एका लेआउटमध्ये किंवा एका जमिनीवरती मल्टिपल रेरा नंबर घेऊ शकत नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की आपण बिल्डिंग डिवाइड करू शकत नाही. म्हणजे 1 ते 10 फ्लोअर्स एकदा रजिस्टर केले आणि मग त्याच्यावरचे 11 ते 20 फ्लोअर दुसऱ्या रेरा नंबर मध्ये रजिस्टर केले. म्हणजे ह्याचा अर्थ की आपण एकाच जमिनीवरचं एक प्रोजेक्ट मल्टिपल वेळा रजिस्टर करतोय. हे आता रेरामध्ये अलाउड नाहीये. मात्र एका लार्जर लेआउट मध्ये तुम्ही जर फेजेस करून म्हणजे 4-5 बिल्डिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक बिल्डिंग किंवा 2-2 बिल्डिंग्स तुम्हाला रजिस्टर करायच्या असतील तर तसं तुम्ही नक्कीच करू शकता. याच्यामध्ये एकच लूप होल असा आहे की तुम्ही आता एकदा पहिली फेज रजिस्टर केली की त्याच्यानंतर त्या लेआउट मध्ये कुठलेही मल्टिपल तुमचे स्पेसिफिकेशन्स किंवा अम्युनिटीज असतील तर त्या तुम्ही त्यांची जागा तुम्ही चेंज करू शकत नाही. एवढं एक त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा एवढं एक त्याच्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही. रजिस्ट्रेशन नंबर घेतल्यानंतर असा रजिस्ट्रेशन नंबर जेव्हा आपण घेतो तेव्हाच आपण प्रोजेक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट आणि बुकिंग करू शकतो. आता हा कायदा आल्यापासनं हे सगळ्यांना आपल्याला माहितीये की रेरा नंबर घेतल्यानंतरच आपण ऍडव्हर्टाइजमेंट किंवा बुकिंग ऍक्सेप्ट करू शकतो. मग मी हा पॉइंट इथे अशासाठी घेतलाय की बऱ्याच लोकांना माहितही असेल काही बिल्डर्स डेव्हलपर्स चुकून किंवा बाय मिस्टेक त्यांचा रेरा नंबर त्याचा स्कॅनिंगचा कोड आणि महारेरा वेबसाईटचा ऍड्रेस ह्या तिन्ही गोष्टी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये लिहिणं आता मेन्शन करणं गरजेचं आहे. कधी कधी काही बिल्डर्स कडून हे राहून जात आणि ह्याच्यासाठी महारेराने एक वेगळी कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीकडून तुम्ही जर अशी ऍडव्हर्टाइजमेंट केली तर तुम्हाला नोटिसेस येतात. मिनिमम 50,000 पेनल्टी आहे प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. म्हणजे तुम्ही आणि प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा मी म्हणतेय तेव्हा त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधल्या या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या कन्सिडर केल्या जातात. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुमच्या स्कॅनर म्हणजे तो कोड जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला अशी नोटीस येते, तुमच्यावरती रेरा कडून सुमोटो ऍक्शन घेतली जाते. किंवा तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये महारेराचा ऍड्रेस जरी नसेल, वेबसाईटचा ऍड्रेस जरी नसेल तरीही तुमच्यावरती ऍक्शन घेतली जाते. आता याच्या पुढे मी म्हटले की बुकिंग अमाऊंट. आता प्री लॉन्च प्री बुकिंग असं आपण बऱ्याच वेळा बिल्डर्स करतात. मग ते जे बुकिंगचे पैसे आलेले असतात ते तुम्ही रेराच्या अकाउंटमध्ये जर घेतले तर तुम्हाला रेरा नंबर मिळण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आता रेरा नंबर घेण्यासाठी आपल्याला अकाउंटचे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स द्यावे लागतात रेराच्या अकाउंटचे. मग ते देताना तुम्हाला सीए तुमचे कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीत की रेरा अकाउंट मध्ये पैसे आलेत आणि तरी पण सीए सर्टिफिकेट मध्ये ते दाखवायचे नाहीत. असं आता होऊ शकत नाही. असं प्रत्येक वेळेस
सीए सर्टिफिकेट चेक होतं आणि सीएना युडिन जनरेट असल्यामुळे किंवा सीएनचं सगळीच माहिती रेरा नंबर घेताना आपण दिली गेल्यामुळे सीएनची देखील चौकशी होते. त्यामुळे तुम्हाला रेरा नंबरच्या आधी बुकिंग्स घेता येत नाहीत आणि त्याचे पैसे रेरा नंबरच्या अकाउंटमध्ये जमा करता येत नाहीत. आता डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट नीड्स टू बी मेन्शन. आता कम्प्लिशनची जी डेट आहे ती आपल्याला रेराच्या वेबसाईट वरती मेन्शन करणं गरजेचं असतं. आता आपल्याला माहिती आहे की कम्प्लिशन डेटला एक्सटेन्शन देखील मिळतं, पण विदाऊट कन्सेंट एक्सटेन्शन आता मिळत नाही. कन्सेंटच घ्यावी लागते आणि सगळ्या लोकांची कन्सेंट घ्यावीच लागते. सगळ्या म्हणजे कायद्यानुसार आपल्याला 51% कन्सेंट गरजेची, ती घेतल्यानंतरच आपल्याला एक्सटेन्शन प्रोजेक्टला मिळू शकतं. त्यामुळे कम्प्लिशन डेट मेन्शन करताना एक तर 6 महिने तुम्ही जास्त मेन्शन करा, जेणेकरून तुम्हाला एक्सटेन्शनची गरजच नाही पडली पाहिजे. आणि जर का तुम्ही अगदीच तंतोतंत कम्प्लिशन डेट दिलेली असेल तर तुम्हाला त्या कम्प्लिशन डेट पर्यंत काम संपवणं अतिशय गरजेचं आहे. आता कम्प्लिशन डेट मी इथे घेतलीये कारण बरेच प्रश्न असे येतात की कम्प्लिशन डेट च्या नंतर म्हणजे कम्प्लिशन डेट संपल्यानंतर आम्ही एक्सटेन्शन घेतलंय रेराचं आणि तरी देखील लोक आम्हाला कॉम्पेन्सेशन मागतायत. येस, अशा कंप्लेंट्स फाईल होऊ शकतात. कारण की कम्प्लिशन डेट ही तुम्ही त्यांच्या अग्रीमेंट मध्ये पण लिहिलेली असते आणि पहिली कम्प्लिशन डेट जेव्हा तुम्ही मेन्शन करता तेव्हा ती डेट तुम्हाला फॉलो करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर एक दिवस, एक महिना, एक वर्ष जे काही तुम्हाला डिले होणार आहे त्या डिलेचं कॉम्पेन्सेशन तुम्हाला द्यावंच लागतं आणि अलॉटी तुमच्याकडे ते मागू शकतात. अशा रेरामध्ये असंख्य केसेस आहेत ज्या स्टँड होतात आणि ज्याचे क्लिअर कट ऑर्डर्स होतात. सेक्शन अगदी क्लिअर आहे डिले पोझिशनचं. त्यामुळे तुम्हाला कम्प्लिशन डेट ही व्यवस्थित विचार करून पहिल्यांदा रजिस्ट्रेशनच्या वेळेसच मेन्शन करणं गरजेचं. आता पूर्वी जेव्हा आपण रेराचं रजिस्ट्रेशन करायचो तेव्हा आपल्याला फ्युचर प्लॅनिंग म्हणजे रिव्हिजन्स मध्ये जे काही प्रोजेक्ट डेव्हलप होणार आहे त्यानुसार एंट्री करायला चान्स होता. मात्र आता नवीन प्रोसेसमध्ये तुम्ही जेवढं सँक्शन झालं आहे तेवढंच तेवढंच ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला जे सँक्शन नाहीये आणि जे तुम्ही फ्युचरमध्ये रिव्हिजन्स करून प्लॅन रिवाइज करून जे ऍडिशनल सँक्शन घेणार आहात किंवा टीडीआर लोड करून घेणार आहात तर अशा जे सँक्शन नसलेले फ्लोअर्स एफएसआय तुम्ही आता रेरामध्ये रजिस्टर करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन्सचे ऍप्लिकेशनच करावे लागतात. एफएसआय करेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ऍप्लिकेशनच करणं गरजेचं आहे. करेक्शन ऍप्लिकेशन्स मधून तुम्ही सगळ्या रिव्हिजन्स अपडेट करू शकता. आता एफएसआय जर का तुम्हाला चेंज करण्यासाठी कन्सेंट घ्यायची नसेल तर परमिसिबल एफएसआय नावाचा एफएसआय तुमच्या सँक्शन प्लॅन वरतीच असतो. म्हणजे जो आज सँक्शन नाहीये पण त्या जमिनीचं तेवढं पोटेन्शियल आहे असा एफएसआय तुम्ही आता रेराचं रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये मेन्शन करू शकता, जेणेकरून तुम्हाला अलॉटीजची कन्सेंट नाही घ्यावी लागत. आता ह्याच्यामध्ये ऍडिशनल गोष्ट कुठली आहे तर अग्रीमेंटचा ड्राफ्ट जो तुम्ही फ्लॅट बायर्स कडून रजिस्टर करून घेता, ज्याच्यामध्ये तुम्ही अलॉटीजला हे कन्वे करू शकता की तुमच्या प्रोजेक्टमध्ये रिव्हिजन्स होणार आहेत आणि रिव्हिजन मध्ये किती एफएसआय वाढणार आहे, किती फ्लोअर्स वाढणार आहेत, अल्टिमेटली हे प्रोजेक्ट किती फ्लोअरचं होणार आहे, किती नंबर ऑफ बिल्डिंगचं होणार आहे, या सगळ्या गोष्टी ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशनच तुम्हाला अग्रीमेंट मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. जे करून तुम्ही रिव्हिजन्सचे ऍप्लिकेशन जेव्हा कराल, करेक्शन ऍप्लिकेशन जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला अलॉटीजच्या कन्सेंटची गरज लागणार. आता मी जसं आधी म्हटलं की
आता मी जसं आधी म्हटलं की प्रोजेक्ट रजिस्टर केल्यानंतर, लार्जर साईज प्रोजेक्ट रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला कुठेही स्पेसिफिकेशन्स आणि अम्युनिटीज मॉडिफाय करता येत नाही. आता स्पेसिफिकेशन्स आणि अम्युनिटीज म्हणजे कुठल्या, तर स्विमिंग पूल, प्ले ग्राउंड किंवा रोड्स, लाईट्स किंवा अजून ट्रान्सफॉर्मर्स असतात. अशा सगळ्या गोष्टींच्या जागा या सँक्शन प्लॅन वरती दिलेल्या असतात आणि त्या जागा आपल्याला मेन्शन करता, त्या जागा आपल्याला चेंज करता येत नाहीत. म्हणून लार्जर प्रोजेक्ट रजिस्टर करताना त्या लेआउट वरती स्पेसिफिकेशन्स आणि अम्युनिटीज तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेसच फिक्स करून घेणं गरजेचं आहे. आता आपण बघूया बँकिंग सिस्टीम. आता बँकिंग सिस्टीम मध्ये बराच फरक पडलेला आहे. पूर्वी आपण रजिस्ट्रेशन करताना आपल्याला फक्त रेराचं अकाउंट द्यावं लागायचं. म्हणजे एक अकाउंट, रेराचं 70% अकाउंटचे डिटेल्स दिले की आपलं प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनची प्रोसेस होऊन जायची. मात्र आता नवीन सिस्टीम मध्ये आणि नवीन जे काही सर्क्युलर्स आलेत आणि ज्या नवीन पद्धतीने रेरा, महारेरा आता काम करते, तेव्हा आपल्याला बँकिंग सिस्टीम ही आधी आपण जे 3 डॉक्युमेंट्स बघितले लँडचे, सेल डीड, जॉईंट व्हेंचर आणि जॉईंट डेव्हलपमेंट, या 3 डॉक्युमेंट्स प्रमाणे आता बँकिंग सिस्टीम चेंज होते आणि आपल्याला आता तिन्ही अकाउंटचे म्हणजे 100%, 70% आणि 30% तिन्ही अकाउंट्सचे डिटेल्स आपल्याला आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्यावे लागतात. आता बँक अकाउंट मध्ये जेव्हा जॉईंट डेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट असतं तेव्हा आपल्याला 3 प्रकारचे अकाउंट ओपन करायचे, 100%, 70% आणि 30%. आता जॉईंट डेव्हलपमेंट आपण आधी पण बघितलं, त्याच्यामध्ये आपण लँड ओनर बरोबर काही एरिया शेअर करतो. मग आता तो जो शेअरिंगचा एरिया आहे, तो एरिया जर का लँड ओनर प्रोजेक्ट सुरू असताना म्हणजे कम्प्लिशन येण्याच्या आधीच विकणार असतील तर लँड ओनरला देखील सेम असे 3 अकाउंट्स ओपन करावे लागतात. म्हणजे जॉईंट डेव्हलपमेंटच्या अंडर आपल्याला बिल्डरला 3 अकाउंट 100, 70 आणि 30 आणि लँड ओनरला सुद्धा 100, 70 आणि 30 असे अकाउंट्स ओपन करावे लागतात. आता जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये लँड ओनर मध्ये बरेच लँड ओनर, मल्टिपल नंबर ऑफ लँड ओनर्स असू शकतात. मग त्यांच्यामध्ये जर फॅमिली असेल तर फॅमिलीचे आपण एकच अकाउंट ओपन करून ते आपण रजिस्ट्रेशनसाठी डिटेल्स देऊ शकतो. त्याच्यासाठी बरंच डॉक्युमेंटेशन आहे, पण ते सगळं करून आपण एकच अकाउंट लँड ओनर्स साठी मेन्शन करू शकतो. आता दुसऱ्या प्रकारचा प्रोजेक्ट म्हणजे जॉईंट व्हेंचर. आता जॉईंट व्हेंचर मध्ये आपण जेव्हा म्हटलो की जॉईंट व्हेंचर मध्ये रेव्हेन्यू शेअर होतो, म्हणजे जॉईंट डेव्हलपमेंटच्या अग्रीमेंट मध्ये पर्सेंटेज शेअरिंग असतं, प्रॉफिट पर्सेंटेज शेअरिंग. म्हणजे 100 रुपये जर का एखाद्या माणसाने, एखाद्या फ्लॅट बायरनी 100 रुपये दिले तर त्याच्यातले 60 रुपये हे डेव्हलपरला जातात आणि 40 रुपये हे लँड ओनरला जातात. असे पैशाचं डिव्हिजन होतं. मग अशा वेळेस रेराचं बँक अकाउंट कसं मेंटेन होतं, अशा वेळेस एक ऍडिशनल अकाउंट आपल्याला ओपन करावं लागतं, ते आहे मास्टर अकाउंट. आता हे मास्टर अकाउंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळे 100 रुपये जमा होतात. त्याच्यानंतर लँड ओनर आणि डेव्हलपरच्या रेव्हेन्यू शेअरिंग मध्ये परत 100% अकाउंट मध्ये ते डिवाइड होतात आणि मग तिथून ते लँड ओनर आणि डेव्हलपरच्या अकाउंट मध्ये 70-30 प्रमाणे डिवाइड होतात. अशा पद्धतीने हे होतं जॉईंट व्हेंचर म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग मध्ये. आणि तिसरं आपण बघितलं होतं सेल डीड. जे सेल डीड मध्ये जमीनच विकत घेतलेली असते प्रमोटरनी, बिल्डरनी, त्यामुळे त्यांना 3 अकाउंटच पुरेसे होतात. 100%चं कलेक्शन अकाउंट, 70%चं सेपरेट अकाउंट आणि 30%चं ट्रान्झॅक्शन अकाउंट. हे नवीन बँकिंग सिस्टीम झाली.
आता आपण बघू एक्सटेन्शन. एक्सटेन्शन ऑफ द प्रोजेक्ट. रेरा मध्ये 2 सेक्शन आहेत एक्सटेन्शन साठी. एक सेक्शन 6 ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळतं, ज्याच्यासाठी तुम्हाला लोकांच्या परमिशनची गरज लागत नाही, कन्सेंटची गरज लागत नाही. 1 वर्षाचं रजिस्ट्रेशनला जेवढी फी भरली तेवढीच फी भरून तुम्हाला 1 वर्षाचं एक्सटेन्शन मिळू शकतं. आणि एक्सटेन्शन दुसऱ्या प्रकारचं जे आहे, जिथे मोर दॅन 1 इयर एक्सटेन्शन पाहिजे असतं, ते एक्सटेन्शन आपल्याला 7(3) अंडर मिळतं, म्हणजे सेक्शन 7(3), ज्याच्यामध्ये तुम्हाला 51% कन्सेंट घ्यावी लागते अशा लोकांची ज्यांना तुम्ही फ्लॅट विकलेत किंवा ज्यांचं तुम्ही बुकिंग घेतलंय. आता बुकिंग घेतलंय आणि विकलेत म्हणजे ज्यांच्या अग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन झालंय हे लोक, आणि ज्यांच्या अग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन नाही झालं पण तुम्ही बुकिंगचे पैसे घेतले असेही लोक, या दोन्हीचं मिळून त्यांच्यापैकी 51% कन्सेंट तुम्हाला या 1 वर्षापेक्षा जास्तच्या एक्सटेन्शन मध्ये लागते. आता हे दोन्ही सोडून रेरानी इप्सो फॅक्टो एक एक्सटेन्शन सुरू केलंय. जेव्हा प्रोजेक्ट लॅप्स झालेला असतो, म्हणजे प्रोजेक्टची डेट संपलेली असते आणि प्रोजेक्टला त्याच्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी फुल कंप्लीशन सर्टिफिकेट आलेलं असतं. मग फुल कंप्लीशन सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला कन्सेंटची गरज लागत नाही आणि तुम्ही तुमच्या कंप्लीशनच्या डेट पर्यंत एक्सटेन्शनला ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यासाठी कन्सेंट लागत नाही. त्याला म्हणायचं इप्सो फॅक्टो एक्सटेन्शन, जे कंपल्सरी आहे प्रोजेक्ट क्लोज करण्यासाठी. रेरामध्ये, रेराच्या वेबसाईटवर प्रोजेक्ट क्लोज करण्यासाठी ते एक्सटेन्शन तुम्हाला घ्यावंच लागतं. आता सगळ्यात महत्वाचं रेराचं सर्टिफिकेट म्हणजे सीए सर्टिफिकेट आणि सीए ची इन्व्हॉल्वमेंट. आता जेव्हा आपल्याला क्यूपीआर, एकदा प्रोजेक्ट रजिस्टर झालं, प्रोजेक्टला नंबर मिळाला की आपल्याला दर 3 महिन्याला सीए सर्टिफिकेट द्यावं लागतं. ज्याच्यात पहिलं सर्टिफिकेट आहे फॉर्म 3. फॉर्म 3 सर्टिफिकेट मध्ये विड्रॉलची अमाऊंट असते, म्हणजे रेराच्या 70% अकाउंट मधून तुम्ही किती पैसे विड्रॉ करू शकता हे त्या फॉर्म 3 मध्ये दिलेलं असतं. ते आपल्याला दर 3 महिन्याला देणं गरजेचं असतं. आणि फॉर्म 5 एक फॉर्म आहे जो आपल्याला इयरली द्यायचा असतो. आणि फॉर्म 5 मध्ये जे इयरली तुम्ही जे काही विड्रॉवल करता ते बरोबर केलेलं आहे आणि ते रेराच्या दृष्टीने आणि रेराच्या नियमांमध्ये बसवून केलेलं आहे असं लिहिलेलं असतं. आता या 2 फॉर्म साठी तुम्हाला एकच सीए अलाउड नाहीये, तुम्हाला 2 वेगवेगळे सीए लागतात. पहिला सीए जो तुम्हाला फॉर्म 3 दर 3 महिन्याला इश्यू करते आणि दुसरे सीए जे तुम्हाला फॉर्म 5 दरवर्षी ऑडिट रिपोर्ट सबमिट करेल. ऑडिट रिपोर्ट सबमिट करा. ऑडिट रिपोर्ट देणारे सीए हे तुमचे टॅक्सचे सीए सुद्धा असू शकतात. आता रेरामध्ये जर का डिले झालं प्रोजेक्ट तर तुम्हाला अलॉटीज काय मागू शकतात आणि असा डिले कधी ऍप्लिकेबल होतो. कधी ऍप्लिकेबल होतो हे आपण बघितलं. आता अलॉटीज तुम्हाला काय मागू शकतात, तर रेरामध्ये डिले जेव्हा होतो तेव्हा अलॉटीज तुम्हाला त्यांनी भरलेले पैसे हे रिटर्न मागू शकतात, विथ इंटरेस्ट मागू शकतात आणि त्याच्या बरोबरीने ते मग कॅन्सलेशन करतात. जेव्हा अलॉटी कॅन्सलेशनला जातात म्हणजे त्यांना तो फ्लॅट नको असतो, त्यांना ते युनिट नको असतं, तेव्हा तुम्ही त्यांना पैसे विथ इंटरेस्ट परत करणे असतात. इंटरेस्ट रेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच बरोबर अलॉटीज कॉम्पेन्सेशन देखील मागू शकतात. तर मग रेरा अथॉरिटी ऑर्डर करताना विथ इंटरेस्ट ऑर्डर करू शकते किंवा कॉम्पेन्सेशन मागू शकते. कॉम्पेन्सेशनची ऑर्डर होऊ शकते. दोन्हीपैकी एकच मिळू शकतं. दोन्हीची ऑर्डर शक्यतो आता महारेरा करत नाही. रेंट कुठल्याही पद्धतीचं या महारेरामध्ये किंवा रेरा ऍक्ट मध्ये लिहिलेलं नसल्यामुळे रेंट कुठेही अलाउ होत नाही. आता प्रोजेक्ट मध्ये जर लिटिगेशन असेल तर लिटिगेटेड लँड वरती एखादा प्रोजेक्ट आहे आणि ते लिटिगेशन मुळे डिले झालं तरी सुद्धा डेव्हलपर हे कॉम्पेन्सेशन देण्यासाठी
लायबल आहेत आणि अलॉटीजला डिले पोझिशन जर लिटिगेशनमुळे झालं, लँड लिटिगेशनमुळे झालं किंवा कुठल्याही लिटिगेशनमुळे झालं तरी सुद्धा डेव्हलपरला त्यांना कॉम्पेन्सेशन देणं भाग पडतं आणि ते द्यावंच लागतं. आता अलॉटीजच्या जसं आपण डिले पोझिशनचं बघितलं किंवा जसं आपल्याला माहितीये की बिल्डरच्या पण काही ड्युटीज आहेत, तशाच अलॉटीजच्या पण राईट्स अँड ड्युटीज आपल्याला रेराने दिल्या आहेत. अलॉटीज डॉक्युमेंट्स मागू शकतात प्रोजेक्टचे, जे आपण त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते कायद्यात पण लिहिलेलं आहे की त्यांनी जर डॉक्युमेंट्स मागितले, डिमांड केले तर तुम्हाला ते द्यावे लागतील. त्यानंतर त्यांची ड्युटी अशी आहे की जसं बिल्डर डिमांड करेल तसे कन्स्ट्रक्शन वाईज पैसे त्यांना देणं गरजेचं आहे. बिल्डरनी त्यांना सांगितलं की पोझिशन घ्या, प्रोजेक्ट कंप्लीट झालाय, तर मग त्यांना पोझिशन पण घ्यावं लागतं. डिले पोझिशनचा इंटरेस्ट त्यांना द्यावं लागतं. सोसायटी फॉर्मेशन किंवा कन्व्हेन्स मध्ये त्यांना पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. कंप्लेंट फायलिंगची प्रोसेस काय आहे? कंप्लेंट फाईल करताना आपण महारेरा अथॉरिटीकडे फाईल करतो. त्यानंतर विदिन 60 डेज अपिलेट मध्ये आपण अपील फाईल करू शकतो आणि त्या अपीलचं पुन्हा पुढे हायकोर्टामध्ये आपण अपिलेट फाईल करू शकतो. आता या सगळ्या केसमध्ये ह्या सगळ्या सेशन मध्ये तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलाय की नवीन रेरा प्रमाणे आपल्याला काय काय करायचंय. पुढच्या सेशन मध्ये आपण ऍडव्हर्टाइजमेंटच्या केसेस काय होतात, त्याच्या पेनल्टीज काय आहेत, कशा होतात त्याबद्दल बघणार आहोत. अलॉटीज मध्ये कोण कोण इन्क्ल्यूड होतं तेही आपण बघणार आहोत. नवीन रेरामध्ये ज्या काही अमेंडमेंट झाल्यात अलॉटीजच्या डेफिनेशन मध्ये ते बघणार आहोत. कार्पेट एरियामध्ये नक्की काय एरिया येतो आणि काय इन्क्ल्यूड होतं ते बघणार आहोत. आणि कार पार्किंग आणि कार पार्किंगचे सर्क्युलर्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट कार पार्किंग बद्दलची, तीही आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कुणाचे काही प्रश्न आहेत? हॅलो. हा बोला. हा मॅम, मी थोडासा उशिरा जॉईन झालो. तर मला फक्त हे विचारायचं होतं का तीन डीड्स आपण डिस्कस केले होते. एक सेल डीड, एक जॉईंट व्हेंचर आणि एक डेव्हलपमेंट डीड आय गेस. तो त्या ते मला थोडंसं अजून एक वेळा एक्सप्लेन करायला का? कारण तुम्ही त्यावेळेस जॉईनच नव्हतो. मी रेकॉर्डेड सेशन युट्यूबला अपलोड करणार आहे, तुम्ही तिथून ओके. बघू शकाल. शुअर. ओके.